भाई तुमची दुपारची ऑडिओ ऐकली हा आणि शिंदे मॅडमशी बोलणं तुमचं ऐकलं. हा त्याच्यानंतर मी आता कसं आपल्या बाजूला पंचायत बोलल्यावर आपण थोडेसे सतर्क असतो. हो तर मी आरसीएफच्या साहेबांशी बोललो. हा तर त्यांचं म्हणणं आहे की आमच्याकडे खत पडून आहे हा आणि हे लोक ती क्लिअरन्स देत नाही बाई कोणाला, हा कारण का त्यांचं काहीतरी सेटल होत असेल. हा बरोबर आहे. तर ते आता साहेब म्हणजे ते आहेत पीआरओ लाईनवर, त्यांच्याशी बोला ना. हर्षपचे राजाभाई, हा बोला. आरसेपचे पीआरओ राकेश कवळे आहेत. द्या. नमस्कार साहेब. नमस्कार नमस्कार. नमस्कार, राकेश कवळे बोलतोय हा. आरसीएफ मधून. हा. साहेब आमच्याकडे खताचा पुरवठा एवढा आहे, खताचा स्टॉक, हा. पण हे कृषी विभाग यांचं कसं असतं की सांगतात का बा अमुक अमुक डीलरला गाडी सोडा तरच आम्हाला सोडता येते. हे हा. लोक सांगतच नाहीत, मुद्दामून साठेबाजी करतात ते कृषी अच्छा. विभागवाले. अच्छा. आता ते शिंदे मॅडम आहेत ना, हा की आम्हाला दमदाटी देते की आम्ही सांगितल्याशिवाय गाडी कुठल्याही डीलरला सोडायची नाही. माझं ओके आलं हा की मगच सोडायची. तुम्ही हवं तर त्यांना विचारू शकता की तुम्ही किती गाड्यांसाठी ओके दिले म्हणून आरसीएफला, अच्छा. किती गाड्या मागवल्यात फॅक्टरीमध्ये, म्हणजे थळला पण आणि चेंबूरला पण हा एवढा प्रोडक्शन आहे. हा पण हे लोक सांगतच नाही सप्लाय करा म्हणून. यांचं काय त्या डीलर लोकांची असतं, कृषी विभागाचं काय कळत नाही. अच्छा. तुम्ही कुठे असता आता? मी थळला. कळला. ठीक आहे. आता 2 दिवस वाट बघतोय, उद्या आणि परवा. आता उद्या आम्ही भेटतोय पुन्हा तिला. हा, ते शिंदे मॅडम आहेत ना, ते दरवेळेस पावसाळ्यात असंच हे करतात. ठीक आहे ठीक आहे. तुम्ही एवढं काय आमच्याकडे प्रोडक्शन सांगा ना आम्हाला, द्या म्हणून गाड्या. ठीक आहे ठीक आहे. मी बोलतो आता, लगेच बोलतो. हा चालेल चालेल. ओके. मी उद्या प्रेस कॉन्फरन्स घेतोय. हा हा चालेल. आणि जिल्हाधिकाऱ्याला पण निवेदन देऊन टाकू उद्या. हो चालेल, चालेल.